and nutrition. Nutrition means what? We have two questions: nutrition and plant. Anybody gives information, sir, this is called as a plant. And then we go for nutrition. Second point. Yes, tell me what is my plants. It is a very simple question. माहिती आहे what is plant? Plant काय असतात? Topic आहे the nutrition in the plant. Then you have to get information about what is the plant. बोला plant. See, it is an interactive lecture and it is not like you see videos. This is an interactive session between me and you. That's why it is important that there is a dual communication from your as well as me. It is not like that only I am speaking. It is also responsible for you to ask some questions for me and some give suggestions. My question is simple. What is mean plant? Plant काय असतो? बोला. झाड. ओके, करेक्ट. अजून काही नवीन वर्ड? बघा, प्लांट्स म्हणजे काय असतं तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलेले असतात. घराच्या बाहेर बघा, तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसतील. याला म्हणतो आपण प्लांट. दिस इज द अँड वी आर डीलिंग विथ प्लांट न्यूट्रिशन. प्लांट न्यूट्रिशन म्हणजे काय? ते प्लांट्स असतात, तर प्लांट्सला काय हवं असतं, काहीतरी न्यूट्रिशन समथिंग. तर ते न्यूट्रिशन काय असतात तर ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे प्लांट्सला काहीतरी हवं आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे आणि त्याला म्हणतो आपण न्यूट्रिशन. तर प्लांट्सला न्यूट्रिशन्स म्हणजे जसं तुम्ही आपण बघतो छोट्या मुलांना आपण काहीतरी सप्लिमेंट देत असतो, म्हणजे त्यांना काहीतरी आपण एक्स्ट्रा फिडिंग करत असतो, जेवण देत असतो. तसं प्लांट्सलाही काहीतरी हवं असतं, त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. तर चला प्रॉपर बघू डेफिनेशन न्यूट्रिएंट. आवाज बंद करा, ऑफ करा माईक. माईक ज्याचा ऑन असेल त्याचा ऑफ करा प्लीज. हे बघा, सॉरी, ऑफ करा. कोण आहे? टॉपिक आहे क्लास 6. यू लर्न अबाउट द फूड and essential for the living organism. Means the food is required for the living organism. Then my second question that is, what is the living organism? The living organisms असतात काय? हॅलो, क्लास 6 मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की फूड इज इसेन्शियल. म्हणजे इसेन्शियल म्हणजे काय? इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Then I think you have knowledge about the living organism. Anybody, what is my living organism? Living means an organism what? माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय असतात? फूड तर माहिती आहे. फूड असतं जे आपण जेवण करतो, जे काही पदार्थ आपण डेली मध्ये खातो त्याला म्हणतात फूड्स. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर जो ऑर्गॅनिझम्स असतो, तर ऑर्गॅनिझम्स म्हणजे द थिंग हॅज सम ऑर्गन्स. ज्याला ऑर्गन्स असतात त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, ह्युमन आहे, हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्याकडे ऑर्गन्स आहेत. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन ह्युमन हॅव? ब्रेन, सेकंड वन लंग्स, ऐकलेत का नाव? किडनी, हार्ट. These are the different types of organs in human body. That's why human is an organism. Liver, okay. But tell me why we call it as a living organism? Because the organism is living its life. लिव्हिंग म्हणजे काय? तो जगत असतो, त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी होतात. लिव्हिंगचा मिनिंग काय घ्यायचा असतो? त्याच्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन चालू असतं. रेस्पिरेशनला म्हणतात ब्रीथिंग. आता तुमच्यामधले सर्व मुलं आहेत, बरोबर? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मागच्या 20 मिनिट्स पासून श्वास घेता आहात? तुम्हाला माहिती होतं तुम्ही श्वास घेतात? नाही. तुम्हाला हेही माहित नव्हतं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड फिरत आहे? नाही. म्हणजे तुम्हाला हेही माहित नाही तुमच्या बॉडीमध्ये ब्लड फिरत आहे? माहित नाही. तुम्हाला माहित नव्हतं 5 मिनिटापूर्वी की तुम्ही श्वास घेतात, आता तुम्हाला माहिती की तुम्ही श्वास घेता. तर तुमच्या बॉडीमध्ये ज्या तुमच्या बॉडीची आता तुम्ही काल बघितलं, म्हणजे 2 दिवसापूर्वी तुमची जी बॉडी होती, ठीक आहे, तिची काही लेंथ होती, म्हणजे तिचं जे मास होतं इज ऑब्विसली ग्रेट दॅन टुडे. म्हणजे तुमच्या बॉडीचं मास काही माहित नाही तुमच्या बॉडीचं मास. तुम्हाला जर बघायचं असेल तर 2 वर्षापूर्वीचं तुमचं मास आणि आताचं मास कॅल्क्युलेट करा, त्यामध्ये काय दिसेल तुम्हाला? ग्रोथ दिसेल. म्हणजे तुमच्या बॉडी जो ऑर्गॅनिझम आहे, ह्युमन आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे ब्रेन आहे, किडनीज आहेत, लिव्हर आहे,
पुन्हा भरपूर सिस्टीम आपल्याकडे बोन सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे. ठीक आहे. या सर्व सिस्टीम तुमच्या बॉडीमध्ये आताही वर्क करतायत. म्हणजे तुमचा ब्रेन काहीतरी बघतोय, म्हणजे तुमचा ब्रेन इथे वर्क करतोय. तुमच्या किडनीज काय करतायत, वॉटरला फिल्टर करतायत. तुमचे लिव्हर आहेत ते टॉक्सिक जे पदार्थ तुम्ही खातात त्यांना फिल्टर करतो आहे. तुमचे बोन्सही तुमच्या बॉडीला सपोर्ट करतायत. तुम्ही झोपून नाही गेला. तुमच्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल मॅनेज होत आहे. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन येतो आहे, तो कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो आहे. या गोष्टीला आपण लिव्हिंग म्हणतो. लिव्हिंग इज दी थिंग, मीन बाय लिव्हिंग इन दी बायोलॉजी वी हॅव सर्टन प्रोसेसेस दॅट कॅरीड आउट इन अवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये भरपूर गोष्टी चालू असतात, त्याला आपण लिव्हिंग म्हणतो. आणि ज्या ऑर्गॅनिझम मध्ये हे चालू असतं त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. म्हणजे एक डेड अॅनिमल आहे, एक डेड ह्युमन आहे, म्हणजे तो आज कालच वारलेला आहे किंवा तो आता जस्ट वारला, त्याला आपण लिव्हिंग म्हणणार का नाही, कारण तो ब्रिदिंग करत नाही, तो ऑक्सिजन घेत नाही. त्याच्या बॉडीमध्ये आता काय होत नाहीये, ब्रेनचं फंक्शन नाहीये. त्याच्या बॉडीमध्ये आता ब्रेन फंक्शन नाहीये, त्याच्या बॉडीमध्ये काही किडनी वगैरे वर्क करत नाही. मग आपण त्याला लिव्हिंग म्हणत नाही, त्याला डेड म्हणतो. कळालं? व्हॉट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम? दी thing that have some organ and they organ are doing some work at this instant. म्हणजे आता त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी वर्क चालला आहे, त्याला आपण म्हणतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड फॉर दिस वर्क द लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड फूड. त्याला काय लागतं, फूड लागतं. जर तो फूड इंटेक करणार नाही तर त्याच्यामध्ये ह्या प्रोसेसेस ज्या आहे लिव्हिंग राहण्यासाठी त्या स्टॉप होतील. ठीक आहे, करता आहे. तर फूड इज अ इसेन्शियल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू कंटिन्यू इट्स लाईफ. दॅट्स वाय एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड फूड. डाउट है कहीं? क्वेश्चंस? Yes or no? Why living organisms need food? Because the organism contains certain processes and the processes need some energy and we take this energy from the food. This is the food is the source of energy for the living organism. Okay, this is our first statement and this you in your class 6 हे तुम्ही शिकलेला आहात. आणि पुन्हा हे शिकलात, यू ऑल्सो लर्न, म्हणजे तुम्ही ऑलरेडी शिकला आहात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स आर दी इम्पॉर्टंट फूड कंपोनंट्स. म्हणजे फूड्स मध्ये जे महत्वाचे कंपोनंट्स असतात ते कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन्स वगैरे असतात. चलो तर ठीक आहे, आपण थोडं रिकॅप करू यामध्ये. तर आपल्याकडे एक माझ्याकडे इमेज आहे, जस्ट मी ते आता बघू आपण ती इमेज. तर एक मिनिट, इमेज आपल्याला बघायची आहे. Yes, are you visible this image? Yes or no? Yes, correct. Then we learn about what is our point. The organism means human. Okay, the organism need food for what? Energy. Okay, the organism need food for carried out different processes in its body like breathing, circulation, blood circulation, all these things. But what is mean then food? The food is a thing that contains some parts like carbohydrate, protein, fats, vitamins, minerals, and water. See here, this is our food, and food consists of कार्बोहायड्रेट. फूड मध्ये काय काय असणार आहे, कार्बोहायड्रेट. माहिती कार्बोहायड्रेट काय असतात, दिसतं तिथे काय आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत. आणि हे काय आहेत, ग्राउंडनट्स आहेत. ग्राउंडनट माहिती ना, आपण शेंगदाणे खातो, हे बटाट्याचे असतात, पोटॅटोचे असतात. म्हणजे कार्बोहायड्रेट मध्ये काय काय येतात, व्हीट येतो, राईस येतो, एक ग्राउंडनट येतो. जेही आपण मॅक्झिमम खातो ते सर्व कार्बोहायड्रेट असतात. प्रोटीन चांगल्या प्रकारे माहिती आहे, जे थोडस एक्सरसाइज करतात किंवा ज्यांना हे माहिती आहे, तर हे जे मीट असतं किंवा फिश असतं, एग्स असतात, हे सर्व प्रोटीन्स असतात. फॅट्स तर चांगलं माहिती आहे, लोक आता भरपूर अवेअर आहेत व्हॉट इज द फॅट. अँड मोस्ट ऑफ दी पीपल्स गिव्ह सजेशन दॅट reduce the fat content in our body, reduce the oil, then this is called as a fat. फॅट म्हणजे काय, ऑइल आपण यूज करतो, सोयाबीन वगैरे ते सर्व ऑइल. ठीक आहे, तर त्याला आपण फॅट्स म्हणतो किंवा आपण त्याला म्हणतो लोणी वगैरे. विटॅमिन्स काय असतात, तर तेही आपल्याला चांगलं माहिती आहे. विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन के, अँड दिस विटॅमिन्स वी गेट फ्रॉम फ्रुट्स. मिनरल्स, sodium, magnesium. From where we get minerals? I think you learned something about the minerals your last session in your 6th standard. Anybody? We get sodium, magnesium in our body from which substances? Tablets. These are tablets. But organic substances.
जेवणात कशातून मिळतो सोडियम माहिती आहे? Salt. सॉल्ट, करेक्ट, गुड. Salt means common salt, NaCl. Sodium chloride is a good source of sodium for our body. Okay. तर आपल्या जेवणामध्ये चपाती असते, चपाती इज कार्बोहायड्रेट. त्यामध्ये थोडंसं आपण हे प्रोटीन्स टाकतो, म्हणजे लेग्युम. काय असतात लेग्युम? लेग्युम. चपाती असते आपल्याकडे, चपाती सोबत काय असतं? वरण असतं. वरण, वरण असंच लिहितात ना, वरण. वरण मध्ये काय असतं? वरण कशाचं असतं? मला एवढंच माहिती, वरण असतं. कशाचं असतं? डाळीचं असतं. तुरीची डाळ, मुगाची डाळ, तर त्याला लेग्युम्स म्हणतात. त्यामध्ये प्रोटीन्स असतात, म्हणजे आपण चपाती खातो ती वरणामध्ये खातो, त्यामध्ये पुन्हा तूप टाकून खातो, फॅट्स खातो ना. तर हे आपलं असतं कार्बोहायड्रेट, प्रोटीन. दीज आर द इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ अवर फूड. त्यामध्ये आपण पुन्हा निंबू ऍड करतो, भाजीमध्ये टाकतो ना, त्यात थोडं मीठ टाकतो आणि शेवटी पाणी पितो. हे आपलं न्यूट्रिशन असतं. बघतो ना आपण, असंच खातो ना, बरोबर आहे ना. चपाती, नंतर आपल्याकडे असतं डाळ, त्यानंतर तूप, इथे काय सांगितलं तुम्हाला? लेमन, salt and water. This is called as a total food. And this food, from this food, what we get? Carbohydrate, protein, fat, vitamin, minerals, and water. And these all called as a nutrient. These all things called as a nutrient. And then what food do? Food supply nutrients for our body. Then what is meaning for what we learn here? We have here organism like human, or humans means you, and you need energy, and you get energy or different nutrients from the food. This is the food, whole become food, and the food consists of this type of nutrients. Then what is the next definition? Nutrients are the things that are the carbohydrate, protein, fats, mineral, vitamins, and water needed for our body. Okay. Then food contain nutrients, and nutrients essential for our body for healthy growth and different purposes, different work. Any doubt? Any doubt? No. Yeah. Sir, nutrients मध्ये रफेज पण असतं ना? Yes, roughage. Roughage, what is the roughage? Roughage is a thing that we are not responsible for digestion. We are not digestive. But the use of roughage, roughage is a contains cellulose. म्हणजे राफेज काय असतं? जसं तुम्ही आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, आपण पालेभाज्या खातो, बरोबर, पालेभाज्या खातो. आता इथे तुम्ही पालेभाज्यांमध्ये जे ते पालेभाज्यामध्ये थ्रेड्स असतात बघा, हा लीफ आहे. सॉरी, डायग्राम बघा, थोडंसं माझं थोडं डायग्राम वियर्ड येऊ शकतं. सॉरी, एक मिनिट. लीफ कसं काढतात? ओके, दिस इज अ लीफ अँड दिस इज अ स्टॉक, म्हणजे स्टेम. हे आपण अशा प्रकारे याला असं कट करतो आणि त्याची भाजी बनवतो. तर हे भाजी म्हणजे काय असतं? हे जे पार्ट्स असतात ना, याच्यामध्ये थ्रेड्स असतात या भाजीमध्ये, आणि या थ्रेड्सला आपण सेल्युलोज म्हणतो. आणि हा जो सेल्युलोज असतो याला आपण रफेज म्हणतो. रफेज म्हणजे काय? दीज आर द पार्ट दॅट रिस्पॉन्सिबल फॉर ओनली द प्रॉपर मुवमेंट ऑफ डायजेशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे टॉयलेट्स वगैरे आपल्या प्रोसेस होतात, म्हणजे आपली अशा प्रकारची डायजेस्ट सिस्टीम असते बघा. दिस द माउथ, दिस द स्टमक, ऍसिडिटी माहिती असेल, हे इंटेस्टाईन असतात, आणि हा ऍनस असतो, इथून आपल्या बॉडीतनं आपण मटेरियल बाहेर टाकतो. तर हे जे व्हिटॅमिन्स वगैरे सर्व इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असतात, हे आपण फूडमध्ये इंटेक करतो. हे चला इंटेक केले आपण, आणि इंटेक करल्यानंतर त्यांची ही जी मुवमेंट आहे या सर्वांची चांगली होण्यासाठी, इथून ह्या ऍनस पर्यंत टॉयलेट चांगली होण्यासाठी जे आपल्याला लागतं त्याला रफेज म्हणतात. ठीक आहे. तर रफेज इज अनदर टाइप ऑफ न्यूट्रिएंट विथ दिस ऍड हिअर रफेज. ओके. रफेज म्हणजे काय? तर रफेज थिंग्स दॅट नीडेड ओनली फॉर द प्रॉपर मुवमेंट ऑफ द मटेरियल, फूड स्टफ इन अवर बॉडी. There is no value of any other stuff, like they are not acting as a vitamins, minerals, fats, and carbohydrates. They are simply helping our digestive system to remove the waste material from our body. म्हणजे आपल्या बॉडीतनं जे मटेरियल वेस्ट राहिलेलं आहे त्याला बाहेर काढण्यासाठी, हेल्प करण्यासाठी आपल्याला रफेजची आवश्यकता असते. आणि ते पालापाचोळा असतो ना, म्हणजे जसं तुम्ही मेथीची भाजी वगैरे खातात, दिस इज कॉल्ड रफेज. डाऊट? कळाला प्रश्न कोणी विचारला होता? Yes, sir. Yes, and it's a good answer that
The nutrients also contain roughage. It is very good answer. Okay. Our proper point. What is the proper point? We are dealing with our chapter that is plant nutrition and see here. Then we learn about what are the different why organism require food, and the food contain carbohydrate, protein, fats. We see this all the point. This कोण आहे जो मार्क करतो इथे? सॉरी, मार्क करू नका प्लीज, डिस्टर्ब करू नका. Next, these components of food are necessary for our body and called as nutrients. आणि हा जो प्रश्न आहे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, तुमची जे एक्झाम होणार स्कूलची, की व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिएंट्स. तुम्हाला विचारणार न्यूट्रिएंट्स म्हणजे काय. कोण आहे? हॅलो, स्क्रीनवरती जे लिहित असेल हे बघा, रिमूव्ह होऊन जाईल तर मी काढून टाकेन तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, चला. What is nutrients? So nutrients, the important question, and this topic asked in your examination, means class 7 examination, as well as in other examination like Homi Baba, then scholarship, other examination. That's why keep in what is my nutrient. Nutrients are the components. Components means parts of food. म्हणजे food हा food आहे टोटल, त्याचे पार्ट्स असतात. हा आपण एक फूडचा एक पार्ट घेऊ. This is a total food. And this is a one part. This is a part of food called as a component. Necessary for our body. बॉडीला इम्पॉर्टंट आहे आणि त्याला म्हणायचं न्यूट्रिएंट. माहिती आहे फूडचे किती पार्ट्स असतात? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. अँड देन ऑल दीज पार्ट्स कॉल्ड एज अ न्यूट्रिएंट. म्हणजे फूड मध्ये जे जे इम्पॉर्टंट पार्ट्स आपल्या बॉडीला आवश्यक असतात त्यांना आपण म्हणतो न्यूट्रिएंट्स. दॅट्स वाय द फूड कंटेन ऑल दीज पार्ट्स अँड दॅट्स वाय दे आर ऑल कॉल्ड एज अ न्यूट्रिएंट. मग तुम्हाला क्वेश्चन असं असणार आहे, व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिएंट्स? Then definition that these components required for the body, and example. What are the examples? Carbohydrate, protein, fat, vitamins, minerals. Done. This is your first question from your chapter. Next point, all living organism require food. पुन्हा बुकने तेच कंटिन्यू केलेला आहे, मला वाटत नाही त्याच्यावरती बोलण्याची आवश्यकता आहे. Plant can make their food themselves, but animal includes human cannot. म्हणजे जे प्लांट्स असतात they make their own food, but not human. Human means animals. What is mean for this? हे कशा प्रकारे होणार? तर आपण बघू. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट काय झालं तर ह्युमन्स अँड ॲनिमल डायरेक्टली अँड इनडायरेक्टली डिपेंड अपॉन प्लांट. तर कशा प्रकारे, तर आपण थोडस स्लाइडनेच बघू. स्लाइड्स भरपूर असतात त्यामुळे तो काही इश्यू नाहीये, फक्त आपल्याला शिफ्ट करावं लागतं. चलो, तर तुम्हाला स्लाइड दिसत असेल क्रॉप मॅनेजमेंट, आणि हे क्रॉप मॅनेजमेंट आहे नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये येतात तुम्हाला. दिस इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आर यू विजिबल द सेम? आर यू विजिबल? Are this slide visible? Yes. Yes. Okay. Correct. Yes, sir. Yes. हे बघा, एक लक्षात ठेवा की मी स्क्रीनवरती असताना मला माहित नसतं की तुम्ही कनेक्टेड आहात का नाही, तर म्हणून मी तुम्हाला शुअरिटीसाठी मध्ये मध्ये काय करत असतो, कॉलिंग करत असतो. तर व्हॉट इज युअर पॉइंट? दॅट प्लांट मेक देअर ओन फ्रूट. वाय? बिकॉज द प्लांट इज अ ग्रीन इन कलर and it has some green points in their leaf. See, what is the important point? The plant is green in color, and why green? It contains some green dots in their leaf, and this is called the chlorophyll. Are you heard about chlorophyll? Chlorophyll are the green dots present inside the leaf of the plant. And these green dots make their own food with the help of process of photosynthesis. Then plant uses this green dot and convert the sunlight, carbon dioxide from air, and water from soil. Okay, see this. See first. This is a plant. Plant contains these green dots called as a chlorophyll. And when the sunlight, plant takes sunlight from the sun, carbon dioxide from air, and water from the roots. They combine all these ingredients and make glucose as a food material. With
byproduct as a oxygen, and you get oxygen obviously from the plant. This process called as a photosynthesis. Then what is my photosynthesis? Photosynthesis is a process in which plant take sunlight, carbon dioxide, water, and convert it into the glucose, that is foodstuff, and this foodstuff then take by the animals. That's why the plant make their own food in the form of glucose. Any doubt? And this is important process called the photosynthesis, and this photosynthesis process are in each and every examination. Okay, this is the most important point. What is by photosynthesis? And what is my photosynthesis? Plant take carbon dioxide, sunlight, and water and convert it into glucose, and this is called as a glucose means sugar that you take from the common source. Sugar माहिती आहे ना तुम्हाला? शुगर काय असतं? बोला शुगर. What is the glucose and sugar? ग्लुकोन डी माहिती का? ग्लुकोन डी पितात लोक. ग्लुकोन डी ऍथलीट्स. ग्लुकोन डी माहित नाही का कोणाला? आतापर्यंत माहित नाही. कोणी ग्लुकोन डी पिलं नाहीये? कोणी तुमच्यामध्ये ऍथलीट वगैरे नाही का? कोणी रनर वगैरे असतं काहीतरी, क्रिकेट प्लेअर? कोणी नाही? तुम्ही ग्लुकोन डी बद्दल ऐकलेलं आहे का? ग्लुकोन डी तर प्रत्येकाला फेमस असतं, मुलांनाही माहिती असतं. ग्लुकोन डी म्हणजे काय असतं की आपण जेव्हा ऍक्टिव्हिटी करतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे रनिंग वगैरे, तर आपल्याला एनर्जी लागतं. मग एनर्जी आपण ग्लुकोन डी म्हणून घेतो. तर ग्लुकोन डी काय आपण बनवलेलं नसतं, ते प्लांटने बनवलेलं असतं. आलं लक्षात? म्हणजे आपण दुसऱ्यांचं फूड, हे प्लांट स्वतःसाठी फूड बनवतं आणि आपण ते काय करतो, स्वतः एक्सट्रॅक्ट करत असतो. तर इम्पॉर्टंट पॉईंट काय मग, की प्लांट मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. ॲनिमल्स काय करतात? ॲनिमल्स इन्क्लूड ह्युमन्स. म्हणजे कोण? आपण. तुम्ही ह्युमन्स आहात ना? ॲनिमल्स इन्क्लूड ह्युमन कॅन नॉट मेक देअर ओन फूड. आपण आपलं फूड बनवत नसतो. मग आपण काय करत असतो, हे प्लांट असतं, प्लांट कार्बन डायऑक्साईड घेणार, ऑक्सिजन घेणार, पाणी घेणार, फूड बनवणार आणि आपण हे डायरेक्टली खाऊन घेतो. दिस आर ह्युमन्स. ह्युमन्स डायरेक्टली ईट दी प्री प्रिपेअर्ड फूड बाय दी प्लांट्स. प्लांटने जे ऑलरेडी त्यासाठी बनवलेलं आहे, आपण त्या प्लांटला खाऊन घेतो. खातो ना? प्लांटला खात नाही आपण. आपण मेथीची भाजी खातो, पुन्हा काही खातो आपण. दररोज प्लांट खात असतो आपण. तर प्लांट काय खात असतो? कारण प्लांट मध्ये त्याचं फूड असतं आणि ते आपल्याला हवं असतं. आणि जर कोणी म्हणणार की सर मी प्लांट खात नाही, ओके, मी सर हेन खाणार किंवा चिकन मटन खाणार, तर चिकन तर प्लांटच खाणार ना. तर डायरेक्टली और इनडायरेक्टली, दिस इज अ डायरेक्ट and second is indirect. Directly or indirectly, the humans are depending upon the plants for their food requirements. And how the plants make their food? Obviously, with the help of photosynthesis. That's why the photosynthesis is the most important thing in the world for the survival of all living animals. Animals जगामध्ये जिवंत आहेत फक्त फोटोसिंथेसिस मुळे. नाही तर प्लांटने फोटोसिंथेसिस केलं नसतं तर आपण इथे लेक्चर घेतलं असतं. ठीक आहे? आणि मग एनर्जी जी आहे, चला प्लांटने फूड मिळवलं, ह्या ॲनिमल्सने ते ईट केलं, करेक्ट? ॲनिमल्सने ते ईट केलेलं आहे फूड. आता ते ॲनिमल्स ईट करून करतात काय? सिंपल गोष्ट आहे, द एनर्जी फ्रॉम द फूड युटिलाइज बाय ऑर्गॅनिझम टू कॅरी आउट व्हेरियस फंक्शन्स. म्हणजे ते बॉडीमध्ये भरपूर काम करतात. काय काय करतात सांगितलं तुम्हाला. हे बघा, न्यूट्रिशन आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, हे ह्युमनने खाल्लेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेसेस चालतात बॉडीमध्ये. जसं की तुमच्या बॉडीमध्ये आता ब्लड फिरतंय, तुम्हाला माहित नाही पण ते फिरतंय. तुम्हाला फीलही होत नाही की आपल्या ब्लड आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. तुम्ही ब्रिदिंग ऑक्सिजन आउट इन आणि कार्बन डायऑक्साईड आउट करताय, तुम्हाला माहित नाही. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही सकाळी जेवण वगैरे केलं असेल तर डायजेशन चालू आहे, तुम्हाला माहित नाहीये. तुमच्या बॉडीमध्ये अजून काही मेटाबॉलिक प्रोसेस चालू आहे, हे लिव्हर वगैरे काम करतायत, स्टमक काम करतायत, तुम्हाला तेही माहित नाही. किंवा रिप्रोडक्शन म्हणजे काय? जे रिप्रोडक्टिव्ह ॲनिमल्स असतात म्हणजे ह्युमन्स, तर ते जे करू शकतात एका पर्टिक्युलर एज नंतर. आपले ह्युमन्स काय करतात? आपले ह्युमन्स आहेत हे एका पर्टिक्युलर एज नंतर नवीन ह्युमनला, न्यू बेबीला काय करतात? बॉर्न करतात, म्हणजे जन्म देतात. तर दिस इज अ प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. त्यासाठी एनर्जी लागतं. तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशासाठी लागतं? तर ते आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी. ठीक आहे? तर कळालं असेल तुम्हाला की मग what is the important, why plants is most important, that plants do the process of photosynthesis. Done? Yes or no?
हॅलो, बोला काहीतरी. जायचं ना पुढं? कोणा डाऊट आहे का इथे की सर व्हॉट इज मेन हाऊ व्हाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड फूड, द ॲनिमल कॅन नॉट मेक देअर ओन फूड, प्लांट देअर मेक देअर ओन फूड आपण बघितलं. सर अँड ह्युमन्स अँड ॲनिमल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड अपॉन फूड. हा बोला. सर एक चारू का हा विचारा. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटोसिंथेसिस म्हणजे काय तर हे बघा पुन्हा सांगतो, ही प्लांट आहे करेक्ट. प्लांटचं हे लिव्स आहे. लिव्सला ग्रीन कलर असतो. का असतो? तिथे हिरव्या कलरचे डॉट्स असतात ग्रीन कलरचे. आणि ते ग्रीन कलरचे डॉट्स ह्युमन्स कडे नाही आहेत, म्हणजे आपला कलर ग्रीन नसतो. तर आपला कलर ग्रीन असला असता ना तर आपण डायरेक्टली काय केलं असतं माहितीये का, हवेतनं कार्बन डायऑक्साईड घेतलं असतं, वॉटर घेतलं असतं, ठीक आहे, आणि सनलाईट मध्ये बसून आपण फूड स्वतः बनवलं असतं आणि ग्लुकोज तयार केला असतं. ठीक आहे, या ग्लुकोजला म्हणतात फूड. म्हणजे प्लांट काय करतात, प्लांट सनलाईट घेतात आणि त्या सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये कार्बन डायऑक्साईड वॉटरला मिक्स करतात आणि त्यापासून ग्लुकोज फॉर्म करतात. याला ग्रीन कलर इम्पॉर्टंट असतो आणि त्याला म्हणायचं हे ग्लुकोज तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस. म्हणून ॲनिमल्सचा प्रॉब्लेम काय की ॲनिमल्सकडे हे ग्रीन डॉट नसतात. त्यामुळे सनलाईट मध्ये एक माणूस उभा राहिला सकाळी आणि त्याने म्हटलं की आता मला ग्लुकोज बनवायचं, तर तो काय करू शकतो, तो पाणी घेऊ शकतो, तो सनलाईट घेऊ शकतो. सनबाथ म्हणतात ना, माहिती ना सनबाथ म्हणजे सनमध्ये उभं राहायचं. पण त्याची सिस्टीम कशी बनवलेली आहे, अपोजिट. तर ह्युमनची सिस्टीम थोडी अपोजिट आहे. ह्युमन्सला कार्बन डायऑक्साईडने ऑक्सिजन लागतो, ठीक आहे, आणि प्लांट्सला कार्बन डायऑक्साईड, कारण ते फूड बनवतात. आपण काय करतो, त्यांनी बनवलेला जो ग्लुकोज असतो त्याला ब्रेक करण्यासाठी हा ऑक्सिजन युज करतो. ठीक आहे, कळतंय आपल्याला. वी हॅव एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस टू द प्लांट. प्लांट काहीतरी बनवतात आणि आपण त्याला ब्रेक करून आपल्यासाठी युज करतो. म्हणून आपल्याकडे कोणती प्रोसेस असते, ब्रेकिंग करण्याची प्रोसेस असते, ब्रेक करण्याची. आणि कोणतीही प्रोसेस जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करायला आपण काय म्हणतो, ब्रेक करणं. समजताय? ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करणं म्हणजे काय करणं, त्याला ब्रेक करणं. आन्सर कळालाय का? हो सर. बघा आपल्याकडे एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, पण मला थोडंसं एक पॉईंट संपल्यावरती दाखवणार आहे. ठीक आहे, तर मला वाटतं एवढं आपलं कळालं असेल. हे भाजी वगैरे हे पहिली वाटतं आपण नंतर बघू काय म्हणतात ते. तर आपण आधी पुढे जाऊ. तर आपल्याला बघायचंय की प्लांट अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे आपल्याला बघायचं न्यूट्रिशन म्हणजे काय, तर पुन्हा रिपीट करतो. न्यूट्रिशन मीन्स दी कंपोनंट नेसेसरी फॉर द बॉडी. काही कंपोनंट्स असतात, दी कंपोनंट नेसेसरी फॉर द बॉडी इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिएंट्स अँड दिस कंपोनंट ऑफ द फूड. फूडचे जे कंपोनंट असतात त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. तर येथे आपल्याकडे किती न्यूट्रिशनचे टाईप आहे तर बघा. प्लांट्स आर द ओनली ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. तर प्लांट काय करतात हे बघा, फोटोसिंथेसिसची डेफिनेशन बघा. प्लांट्स आर ओनली ऑर्गॅनिझम, ओनली मीन्स ओनली, that prepare food themselves by using water, carbon dioxide and minerals. Okay, the raw materials are present in the surrounding. आणि हे रॉ मटेरियल्स ते कुठून घेतात, सराउंडिंग कडनं. यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. ठीक आहे, फोटोसिंथेसिस मीन्स the plant prepare their food with the help of water, carbon dioxide आणि minerals with the help of sunlight. हे बघा फोटो मीन्स, हे बघा नाव बघा आधी, फोटो सिंथेसिस. फोटो मीन्स लाईट. फोटो माहिती आहे तुम्हाला, फोटो काढतो ना आपण, फोटो काढताना लाईट लागतो ना, तर फोटो मीन्स लाईट. आणि सिंथेसिस मीन्स टू मेक, तयार करणे. तर लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा आपण काही प्रोसेस करतो त्या प्रोसेसला म्हणायचं फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट. तर फोटोसिंथेसिस म्हणजे लाईटच्या प्रेझेन्स मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी होतात त्याला म्हणायचं फोटोसिंथेसिस. त्यामधले रॉ मटेरियल काय असतात तर सांगितलं तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड सनलाईट. आणि प्रोडक्ट काय असतं, ग्लुकोज विथ ऑक्सिजन ऍज अ बाय प्रोडक्ट. पुढे बघू आपण. द न्यूट्रियन्स अनेबल लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू बिल्ड देअर बॉडीज टू ग्रो. आता हे न्यूट्रियन्स आपण जे घेतले, ठीक आहे, आता हे जे न्यूट्रियन्स प्लांट किंवा आपण कुठे घेतो तर हे ऑर्गॅनिझमला कशासाठी इम्पॉर्टंट असतात, फॉर टू बिल्ड देअर बॉडीज, बॉडी बनवण्यासाठी, टू ग्रो वाढण्यासाठी,
टू रिपेअर करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? या न्यूट्रिएंटची. कशा प्रकारे आता तुम्हाला चला कोणी सांगू शकतं का की चलो सर बॉडीमध्ये रिपेअर होणं म्हणजे काय असतं किंवा ग्रो होणं म्हणजे काय असतं? चलो पहिला फर्स्ट पॉईंट टू बिल्ड देअर ओन बॉडी. तुम्हाला माहिती असतं की एक छोटासा बेबी हा बेबी असतो. हा बेबी असतो. हा बेबी जो असतो तो काही वर्षाने त्याचं त्याचं वेट किती असेल काहीतरी घेऊ आपण 2 kg वगैरे 10 kg. त्याला तुम्ही 10 वर्षाने बघा त्याचं वेट किती असतं? 2 kg असतं का 10 kg असतं का? तुम्ही बेबी होतात. तुमचं वेट किती होतं? छोटं असाल ना तुम्ही. आता तुमचं वेट काय वाढलं ना? तर याला म्हणतात बॉडी बिल्ड होणं किंवा बॉडी ग्रो होणं. तर बॉडी ग्रोथ करण्यासाठी किंवा बॉडीला चांगल्या प्रकारे बिल्ड करण्यासाठी कारण आपली जी डेव्हलपमेंट असते बॉडीची ती एज ऑफ 18 पर्यंत चालू असते. तुमची आधी आता बॉडीची डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणजे तुमची बॉडी स्वतःला बिल्ड करते आहे, ग्रो करते आहे आणि तिला काय हवं आहे? न्यूट्रिशन हवं आहे. म्हणजे त्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स हवं आहे. म्हणून तुमचे पॅरेंट्स कधी बघा तुम्हाला हे सांगत असतील की चांगले पदार्थ खायचे म्हणजे चपाती वगैरे किंवा मिल्क खायचं किंवा भरपूर गोष्टी ते खायला देतात. पण त्या न्यूट्रिशन तुम्हाला द्यायचं असतं कारण तुमची बॉडीने चांगलं ग्रोथ केलं पाहिजे. पुन्हा रिपेअर डॅमेज करण्यासाठी. रिपेअर म्हणजे काय? तर सिंपल आहे. एक हँड आहे हा आणि हे त्याचे थम्स आहेत आणि तुम्हाला काहीतरी मी कट सेक्शन घेतला. कट समजतो ना? तुमच्या बॉडीला एक कट पडला. आता आयुष्यभर हा कटच राहणार का तुमच्या बॉडीला असा? काय होणार? तुमच्या हाताला एक कट बसला आहे आणि मग त्या कटचं पुढं काय होतं काय? बोलू कोणी सांगेल का मला? सर काही होतं का? हॅलो तिथे कनेक्टेड मास आहात येऊन का? जातं. काय होऊन जातं? मास येऊन जातं. त्यात अजून नवीन गोष्ट. हे बघा माझ्याकडे पॉसिबिलिटी काय बघा हा तो असा कट आहे. हा हात आहे आणि मी अशा प्रकारे तिथे माझ्या हाताला कट लागला होता. अशा प्रकारे कट लागला. समजतं ना हे बोट आहे. आता हे मास असं येतं का बाहेर? का नाही. फक्त एवढंच येतं? असं कधी बघितलंय का? माझं मास कट होऊन एवढं वाढलं नंतर मी त्याला कट केलं. असं काही असतं का? नसतं. हे बघा नाही. आपल्या बॉडीमध्ये काय असतं की आपल्या बॉडी जेव्हा वर्क करतं किंवा आपल्या बॉडीला काही डॅमेजेस होतात तर आपली बॉडी स्वतःला रिपेअर करते. आता जर ह्या बॉडीला इथे मध्ये जर रिपेअर करायचं असेल तर काहीतरी मास लागतं. ठीक आहे? म्हणजे ह्या मधल्या सेल ज्या असतात ना डेड झालेल्या असतात. म्हणजे हा हात आहे ना माझा, त्या हाताच्या ह्यातल्या सेल डेड झालेले आहेत. आणि ते डेड आपल्याला माहिती आहे ते पस होतो आणि ते बाहेर निघून जातात. मग त्यांना रिकव्हर करण्यासाठी आपल्याला नवीन सेलची आवश्यकता असते आणि त्या नवीन सेल आपण ह्या जवळच्या सेल्स असतात ना, या तिथे नवीन सेल ग्रो करतात आणि त्याला लागत असतं न्यूट्रिशन. मग तुम्ही बघत असाल जो माणूस त्याला थोडंसं काही इंजुरी झाली असेल तर डॉक्टर त्याला सांगतात न्यूट्रिशन तुमचं चेंज करा, चांगल्या प्रकारे हेल्दी फूड घ्या. कारण तुमच्या बॉडीला काय करायचं डॅमेज म्हणून रिपेअर करायचं. कळालं? तर रिपेअर करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन लागतं. ठीक आहे? आणि पुन्हा हे बघा आपल्या बॉडीला तुमच्या बॉडीला काही इंजुरी झालेली नाहीये. ओके. तुमच्या बॉडीची ग्रोथही ओके होते. पण अजून तुम्हाला कशासाठी लागतं फूड? तर एनर्जीसाठी. तर ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की आता तुम्ही 2 दिवस जेवण करायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी ना आपली एक रनिंगचं चॅम्पियन आहे. तुम्हाला 100 मीटर पर्यंत काय करायचं रनिंग करायचं. तर तुम्ही इथे विनर असाल का? बिलकुल नाही. व्हाल विनर? तुम्हाला ना 3 दिवस जेवण दिलेलं नाहीये आणि तुम्हाला विनर बनायचंय. तुम्ही व्हाल का? आणि एका मुलाला ना प्रॉपर जेवण दिलेलं आहे. जिंकणार कोण? तुमचे रेग्युलर वर्क करू शकत नाही. तर तुम्हाला एनर्जी हवी असेल, तुम्ही जे आता बघा, तुम्ही स्क्रीन बघता आहात. तुम्ही फक्त स्क्रीन नाही बघत आहे. याच्यामध्ये बघा तुमचे डोळे वर्क करताय. तुम्ही ऑडिओ ऐकताय, तुमचं कानही वर्क करतोय. तुम्ही तिथे काही होल्ड वगैरे केलं असेल, तुमचे हात पाय वर्क करतात. तुमचं बॉडी पूर्ण वर्क करताय. तुमच्या बॉडी मसल्सने पूर्ण बॉडीला होल्ड करून ठेवलाय. ते तुमची टोटल बॉडी इथे इन्व्हॉल्व आहे. तुमच्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन चालू आहे. तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण ग्रोथ चालू आहे तुमची. म्हणजेच तुमच्या बॉडीला हे सर्व करण्यासाठी एनर्जी आवश्यकता असते. ठीक आहे? तर ही एनर्जी जी असते ती एनर्जी आपल्याला न्यूट्रिशन मधून भेटते. तर एनर्जी असल्याशिवाय आपण ऍक्टिव्हिटी प्रॉपरली करू शकत नाही. आपण डिहायड्रेट होतो किंवा आपण मग झोपून जातो. आपल्याला झोप येणं, स्लीप येणं हे कशाचं इम्पॉर्टन्स असतं की आपल्याकडे एनर्जीची लेवल डाऊन झालेली आहे. आपण स्लीप घेतो, बॉडी पुन्हा रिकव्हरी मोडमध्ये जातो. पुन्हा मॉर्निंगला आपण काय करतो एनर्जीला काय करतो फुल्ली स्टार्ट करतो. तर मॉर्निंगला आपण एनर्जीला स्टार्ट करतो आणि इव्हिनिंगला आपण लॉस करतो. लॉस केल्यामुळे आपण स्लीपिंग मोडमध्ये जातो. स्लीप. ठीक आहे?
तर स्लीप माणसाला काय येत असते, तर सिम्पल आहे, बॉडीला रिपेअर करण्यासाठी आणि एनर्जीला बॅलन्स करण्यासाठी, पुन्हा तिला मॅनेज करण्यासाठी. तर इम्पॉर्टंट काय झालं मग, द न्यूट्रिशन इज अ सॉरी nutrients are responsible for what, bodybuilding, growth, repair and for energy to carry out different life processes. Life process means running, breathing, learning. These are different life processes. Digestion, respiration. Then what is by nutrition? So nutrition means it is a mode of taking food by organism. Organism हा कशा प्रकारे फूड घेतो त्याला त्याचं न्यूट्रिशन म्हणतात. हे न्यूट्रिएंट्स हे अलग थिंग आहे. न्यूट्रिएंट्स ही वेगळी गोष्ट आहे आणि न्यूट्रिशन ही वेगळी गोष्ट आहे. न्यूट्रिशन म्हणजे कोणत्या प्रकारे फूड आपण घेतो ऑर्गॅनिझम, त्याला म्हणतो न्यूट्रिशन. त्याला बघू आपण. तर न्यूट्रिशन मीन्स हाऊ ऑर्गॅनिझम टेक फूड, दिस इज कॉल्ड एज अ न्यूट्रिशन फॉर इट्स बॉडी. We have how many types of nutrition? 3 types: autotrophic, then heterotrophic. Autotrophic means it is a mode of nutrition, it is a type of nutrition in which organism make their own food. ठीक आहे, एक्झाम्पल सांगू शकतो कोणी? It is a nutrition in which organism make their own food from simple substance. Simple substance म्हणजे काय? Carbon dioxide, water and sun. Carbon dioxide and water are the simple substance and plant convert the simple substance into glucose. Glucose has formula C6H12O6. This is a complex substance. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? हा थोडासा अवघड कंपाऊंड असतो आणि सिंपल असतात. तर ऑटोट्रॉप्स असे काही ऑर्गॅनिझम्स असतात की ते सिंपल सबस्टन्स पासून काय बनवतात, चांगल्या प्रकारचं फूड बनवतात आणि त्याला म्हणायचं ऑटोट्रॉप्स. ऑटो मीन्स सेल्फ आणि ट्रॉप्स मीन्स न्यूट्रिशन. जे स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः तयार करतात. एक्झाम्पल सांगा बरं. स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्लांट्स. तर plants are the organism, they make their own food with the help of simple substances. They are autotrophs. And what about the heterotrophs? The animals and other organisms apart from plants, म्हणजे plants सोडून, they take ready made food prepared by the plants. आणि हे heterotrophs कोण असतात? हे रेडी केलेलं फूड कुठून खातात? प्लांटला खाऊन घेतात आणि त्यांना म्हणायचं हेटरोट्रॉफ्स. आलं असेल. The autotrophs are the organism, they make their own food with the help of simple substance. And what are the autotrophs? Hetero means others. Okay, they are dependent on the others. So animals and other things that are depend upon the plants, that's why they call as a heterotroph. I think we have some slides that we see here. Slide. Yes. Autotroph versus heterotrophs. Write down first definition. Autotrophs are make their own food. Plants. Okay, and some bacteria. Here, most of the plants. हे प्लांट्स दिसतात आणि काही बॅक्टेरिया असतात ते स्वतःचं सूट स्वतः करतात. इथे ऑब्झर्व करा बघा, प्लांट कडे ग्रीन कलर आहे, या बॅक्टेरियाकडे कोणता कलर आहे बघा? ग्रीन कलर आहे. दिसतोय? ग्रीन कलर दिसला का? हो सर. Heterotrophs are the organism, they cannot make their own food. Okay, they take their own food from outside. Outside means obviously plant. तर आपण असं म्हणणार की ऑटोट्रॉप्स आर डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंडेंट अपॉन द ऑटोट्रॉप्स. एक्झाम्पल, कॅमल मीन्स ॲनिमल, ह्युमन्स, एनिथिंग. कोणताही प्राणी असेल तो ॲनिमल हा प्लांटला खात असतो. फंगस, माहिती आहे फंगस? हे जे मशरूम असतं ना, हे फंगस असतं. किंवा फंगस बघायचं असेल तर ते ब्रेड असतं ना, ब्रेडवरती थोडं पाणी टाकायचं आणि ते ब्लॅक कलरचे डॉट्स येतात तर त्याला फंगस म्हणतात. बॅक्टेरिया माहिती असेल, बॅक्टेरिया असे असतात बघा, असे बॅक्टेरिया असतात, असे त्यांना तसे टेल्स असतात. तर आपण पुढे बघणार आहोत बॅक्टेरिया वगैरे कसे. ठीक आहे, तर हे बॅक्टेरिया वगैरे जे असतात, मग बॅक्टेरिया हे बघा, बॅक्टेरिया फूड कुठून घेतात माहिती का? हे बॅक्टेरिया डायरेक्टली फूड काय करतात? हा ह्युमन आहे, या ह्युमनच्या बॉडी डायरेक्ट एंटर करतात आणि ते ह्युमनच्या बॉडीतलं फूड ते काय करतात? यूज करतात. हे बॅक्टेरिया प्लांटच्या बॉडीलाही अफेक्ट करतात, प्लांटलाही इन्फेक्शन करतात आणि ऍनिमललाही करतात. त्याच्यामुळे बॅक्टेरिया दोघांकडनं काय करतात? फूड मिळवतात. ऍनिमल्स आपण तर फूड खातो, फंगसही काय करतात?
तुम्हाला मग फंगल इन्फेक्शन नाव ऐकलं असेल तुम्ही बघा. कधी कधी काय होतं आपल्या स्किनला येत नाही, स्किन असे रॅशेस येतात रेड कलरचे. काय करतात, त्यांना फूड बनवता येत नाही, मग ते काय करतात, ऍनिमल्स म्हणजे ह्युमनच्या किंवा ऍनिमलच्या बॉडीमध्ये असे बसून जातात स्किनमध्ये आणि तिथे इन्फेक्शन क्रिएट करतात. इन्फेक्शन म्हणजे काय, ते त्यांची कॉलनी वाढवतात, आपल्या स्किन मधलं फूड खातात आणि त्यांच्या कॉलनी वाढवतात. आपण त्याला इन्फेक्शन म्हणतो. किंवा प्लांट आहे बघा, प्लांटचे जे असे लीफ असतात ना, ते असे इन्फेक्टेड होऊन जातात, खराब होतात. कोणामुळे, तर फंगसमुळे. तर फंगस वगैरे हे असतात ना, हे दुसऱ्याचं फूड खातात. मग ऍनिमल्सही दुसऱ्याच खातात. आपण हे दुसऱ्या प्लांटला काय करतो, दररोज काय करतो आपण, ते बघितलं असेल तर आपण एक चपाती बनवतो, त्यामध्ये मिनिमम थाउजंड काय असतात माहिती का, व्हीटचे सीड्स असतात. आपण एवढे लाईफ खाऊन जातो एका चपातीमध्ये. म्हणजे एक चपाती खाणं म्हणजे मिनिमम थाउजंड व्हीटचे लाईव्ह असतात, पण त्यात त्यांचे काय असतात, लाईव्ह असतात, ते खाऊन जातो. तर राईस खातो त्यातही थाउजंडच्या वरतीच खातो. आणि म्हणजे आपण भरपूर लाईव्ह खातो, त्यात ग्राउंडनट खातो, शेंगदाणे खातो, त्यातले लाईव्ह खातो. तर आपण अॅनिमल्स भरपूर प्राण्यांना खातो, म्हणजे प्लांट्सला खातो. मला वाटतं की समजलं असेल. लास्ट आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, ते म्हणजे मला व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला. तर व्हिडिओ बघू आपण. हे बघा, आता हे बघा काय आहे, हे तर हे स्टोमाटा आहे. स्टोमाटा माहिती ना काय असतं, आधी व्हिडिओ बघा. हे बघा, याला Yes. स्टोमॅटा म्हणतात. हा स्टोमाटा आहे. आपण लीफ जे आहे, लीफच्या मध्ये आहोत. मी एंड दाखवतो आणि नंतर आपण पुढं. आधी एंड बघू आपण. हे बघा, आपण लीफ मध्ये आहोत. आपण कोणाचा बघतोय, हा लीफ आहे. लीफच्या बॉटम साईडला, मी काय म्हणतोय, बॉटम साईडला असे छोटे छोटे ओपनिंग असतात. त्या ओपनिंग मधनं पहा, मी थोडा आयडिया देतो, नंतर तुम्ही बघा. हे लीफ आहे. लीफच्या बॉटम साईडला असे स्टोमाटा आहेत, ओपनिंग आहेत. त्या ओपनिंग मधनं हवेतनं कार्बन डायऑक्साईड तो घेणार. त्याच्या रूट कडनं, हे रूट इथे ना, हे माहिती तुम्हाला, हे रूट्स कडनं येतात कनेक्शन. यातनं त्याला वॉटर मिळणार, हवेतनं कार्बन डायऑक्साईड येणार आणि बाहेर सनलाईट तर पडलेला असणार. तर यापासून तो काय बनवतो, ग्लुकोज बनवतो. आणि ही प्रोसेस आपल्याला त्या लीफच्या मध्ये जाऊन बघायची. थोडस 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बघा एकदा, तुम्हाला काय कळतं. तर कळालं तर चांगली गोष्ट आहे. त्याला ऑडिओ दिलेला नाही मी, तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. चला फोकस करा आता, मी स्टार्ट करतोय. हा स्टोमॅटो आहे. हे बघा, हा पार्ट कोणता आहे सांगू शकता का? हे बघा, हा जो स्टोमॅटो आहे, थोडं फोकस करा. हे बघा, इथे फोकस करा. कार्बन डायऑक्साईड आहे बघ, COO दिसतोय का? हा CO2 आहे. हा काय आहे, CO2. ऐकू येत आहे ना? हो. हो. बघा, एका ह्या ओपनिंग मधनं आलाय बघा, नीट बघा, ह्या ओपनिंग मधनं हा CO2 आलाय. थोडं मागे फ्लॅश करू आपण. हे बघा, नीट बघा, या ओपनिंग वरती फोकस करा, या ओपनिंग वरती. हे बघा, आला. ही ओपनिंग काय होती माहितीये का, या ओपनिंगला स्टोमाटा म्हणतात. या ओपनिंगला काय म्हणतात, स्टोमाटा. त्यातनं कार्बन डायऑक्साईड, आपण लीफच्या मध्ये आहोत, समजतंय ना, लीफच्या मध्ये. आणि ही जी ओपनिंग असते ती असते बघा, ही ओपनिंग असते. या लीफ मधनं ही एअर असते आपली. एक मिनिट, काय झालं, हे बघा, ही एअर आहे. हा लीफचा पोर्शन आहे, याला स्टोमाटा म्हणतात. स्टोमाटा. स्टोमाटा म्हणजे लीफचा ओपनिंग. या लीफच्या ओपनिंग मधनं हा CO2 एंटर करतो, तो असा असतो. ठीक आहे, तो एंटर करतो. आणि तो एंटर केल्यावरती काय होतं ते बघा. हा एंटर केला बघा, हे बघा, आता तो इथून बाहेर निघेल, इथून म्हणजे मध्ये जाईल. आला का बघा, इथपर्यंत आलात. CO2 आता लीफ मध्ये आलेला आहे. प्रश्न विचारा सर, काही समजलं नाही वगैरे, कळालं ना? कळालं का? हो सर. येस. यस. पुढे बघा, आता ही लीफ आहे. या लीफ मध्ये जे हे प्लांट्स असतात, हे प्लांटचा स्टेम आहे आणि रूट्स आहेत. त्या रूट्स मधनं हा H2O ह्या रूट्स मधनं येऊन ह्या लीफ मध्ये एंटर करतो. याला त्याच्या व्हेन्स म्हणतात. आणि व्हेन्स मधनं तिथे वॉटर येत असतो. म्हणजे आता वॉटर अशा प्रकारे ह्या लीफच्या व्हेन्स मधनं येणार आहे. आणि तुमच्या डोळ्यासमोर दिसते आहे किती मोठी व्हेन आहे. सॉरी, हे बघा, किती व्हेन आहे की ज्यातनं त्या रूट कडनं आलेला आहे वॉटर आलेलं. तर फोकस करा, इथून कार्बन डायऑक्साईड हवेमधनं आणि या व्हेन मधनं वॉटर. आता पुढे ते कशा प्रकारे क्लब होणार आहे.
हा कार्बन डायऑक्साईड येतोय, हा त्या वेन मधनं वॉटर आलाय बघा, तो ब्ल्यू कलरचा, ते फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली बघा तिथे, आणि हा ऑक्सिजन बघा पुन्हा काय चाललाय स्टोमॅटामधनं बाहेर चाललाय, आणि आता आपण हे लिव्हच्या बाहेर आलेलो आहोत. याला म्हणतात फोटोसिंथेसिस. कळालं काय? पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा रिपीट. हे स्टोमॅटामधनं कार्बन डायऑक्साईड एंटर झाला, रूट्स कडनं हा वॉटर मॉलिक्यूल आला, ब्ल्यू कलर मध्ये आहे, सनलाईट तर बाहेर पडलेलाच आहे, सनलाईट आहे, वॉटर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, फोटोसिंथेसिस तयार झालं, हा झाला फोटोसिंथेसिस, ग्लुकोज मॉलिक्यूल झाला. आता ग्लुकोज मॉलिक्यूल कुठे चाललाय? ग्लुकोज मॉलिक्युल्स आता पुन्हा चाललेला आहे, तर कुठे? हे जे प्लांट आहे, ते प्लांटचे लिव्स आहेत, हे फूड बनवतात, परंतु त्याचे रूट्सला इथं फूडची आवश्यकता असते. मग हा फूड इथून इथे सप्लाय केला जातो. त्याच्या फ्रूटला फूडची आवश्यकता असते, तो इथून सप्लाय केला जातो. तर इथे फूड तयार होऊन हा ग्लुकोज फोटोसिंथेसिस नंतर पूर्ण प्लांटच्या बॉडीला सप्लाय केला जातो. तर अशा प्रकारे ही प्रोसेस फोटोसिंथेसिसची आहे. कळालं? आणि ह्या ज्या हालतायत सेल, ह्या काय आहेत? फोटोसिंथेसिसच्या सेल्स. ठीक आहे. तर मला वाटतं की ते आपण स्टॉप करू. ऐकू येतंय का? हो. हो सर. तर येस आपलं उद्या लेक्चर आहे ते प्रॉपर 4 o'clockलाच होईल. आणि मला वाटतं की तिथे विनोद सर, नाहीतर मग माझं काय आहे की विनोद सरांचा ऍक्च्युली त्यांचा आवाज किंवा वेटिंग लिस्ट त्यांची क्लिअर होत नव्हती. तर मग मला वाटतं सर कंटिन्यू करतील किंवा नाहीतर मी कंटिन्यू करेल. ठीक आहे. त्यांचे टेक्निकल इश्यू जर पुन्हा उद्या जर आला तर मग मी कंटिन्यू. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. बाय सर. ओके बाय. बाय सर.